सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील कुंडाणे आणि बाबरे परिसरात शेतकरी कर्जमाफी योजनेच्या ई-केवायसी साठी शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका आपले सरकार सेवा केंद्राचे चालक आणि एका बँक मित्राने संगणमत करून ही आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे। या कथित गैरप्रकाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर तक्रार करणाऱ्या दीपक पवार या नागरिकाला संबंधितांनी थेट धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारातच जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ई-केवायसी मोफत करणे बंधनकारक असताना संबंधितांनी दुसऱ्याची अधिकृत आयडी वापरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने धुळे ग्रामीण तहसीलदारांना संबंधित आपले सरकार सेवा केंद्रावर तातडीने कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले। या संपूर्ण प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। राणा तांडा कुंडाणे आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक मित्र या दोघांच्या संगनमताने तांडा कुंडाणे आणि बाबरे येथील शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होताना दिसत आहे। त्या ठिकाणी बाबरे येथील प्रवीण मोरे या नावाच्या व्यक्तीने कुंडाण्यातील दिलीप नेरकर या व्यक्तीला आपले सरकार सेवा केंद्राची आयडी प्रोव्हाइड करून त्यांनी तिकडच्या शेतकऱ्यांची ई-केवायसी 100 रुपये प्रत्येकी शेतकऱ्याकडून घेऊन त्यांनी ई-केवायसी केलेली आहे। त्या संदर्भात मी माननीय कलेक्टर महोदय यांना अर्ज देखील केला होता। त्या संदर्भात ते अर्ज तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। त्यांना ते माहिती पडताच त्यांनी मला काल दिनांक 19 रोजी दुपारी 1 वाजता त्यांनी मला धमकी दिली आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या संदर्भात मी आत्ता धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एक तक्रार नोंदवून दिलेली आहे। ओके।